नमस्कार, मी रिद्धी म्हात्रे. बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आणि सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी आहे पेपर फुटी संदर्भातली. नीटच्या परीक्षेनंतर आता टीईटी परीक्षेचा सुद्धा पेपर फुटलाय आणि पेपर फुटल्यामुळे उद्या होणारी टीईटीची परीक्षा रद्द करण्यात आली आहे. भिवंडीमध्ये पेपर फुटल्याची माहिती समजते. टीईटी परीक्षेचा पेपर लीक करणाऱ्या टोळीविरोधात भिवंडीमध्ये कारवाई करण्यात आली. कोनगाव पोलीस ठाणे हद्दीमध्ये लावलेल्या सापळ्यात पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतलेलं आहे. नहीं, पोस्टपोन तो हमारा डिक्लेरेशन हो चुका है। हमने ये प्रकटन भी निकाला है, वो वेबसाइट पे भी है और स्टूडेंट्स को भी सबको पता चला है कि परीक्षा पोस्टपोन हो चुकी है। जो एस्पायरेंट्स हैं उनको क्या अपील करना चाहेंगे, क्योंकि अब पैनिक का सिचुएशन नहीं, उन्हें पैनिक होने की जरूरत नहीं है। वो अपनी स्टडी जारी रखें। उनको फिर से रजिस्ट्रेशन करने की भी जरूरत नहीं है। वो बिल्कुल पैनिक मत हो। थैंक यू। महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे आयोजित टीईटी परीक्षा जी 28 जून 2026 म्हणजे उद्या होणार होती, ती परीक्षा ठाणे भिवंडी येथे प्रश्नपत्रिका लीक झाल्याचे समजल्यामुळे गुन्हा दाखल झालेला आहे आणि त्यामुळे ही परीक्षा पुढे ढकलण्यात आलेली आहे। या परीक्षेसाठी पूर्ण राज्यामध्ये 37 ठिकाणी ही परीक्षा होणार होती। 37 ठिकाणी 1728 केंद्र होते। 6,01,25 उमेदवार या परीक्षेसाठी प्रविष्ट झालेले होणार होते। परंतु आता ह्या गोष्टी झाल्यामुळे ही परीक्षा पुढे ढकलण्यात आलेली आहे। परीक्षा पुढची केव्हा होणार आहे याचं नियोजन आम्ही आता करत आहोत। पुढची तारीख लगेचच कळवू आम्ही। साधारण किती दिवस लागतात म्हणजे अशी परीक्षेकडे करायला? नाही, हे याबद्दल आम्ही कळवू तुम्हाला। पुढची तारीख आम्ही कळवू। किती लोक यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आले किंवा काय हे कसा फुटले याबद्दल काहीच माहित नाहीये, परंतु कुठला आमचे अधिकारी परीक्षा परिषदेचे अध्यक्ष त्याची चौकशी चालू आहे। याची चौकशी अंती निष्पन्न होईल। 3 लोकांवर गुन्हा दाखल झालाय असं समजतं। अशा प्रकारची परीक्षा घेण्यासाठी मोठी प्रक्रिया असते। फॉर्म भरण्यासाठी डेट दिली जाते, ती डेडलाईन असते। त्यानंतर ना अधिक शुल्क आकारून सुद्धा फॉर्म भरून घेतले जाते। किती दिवसांची प्रोसेस असते? ही साधारणतः 3 आठवड्यांची प्रोसेस जाते। परंतु या परीक्षेसाठी ज्या उमेदवारांनी रजिस्ट्रेशन केलेलं होतं त्यांना पुढे रजिस्ट्रेशन पुन्हा करण्याची आवश्यकता असणार नाही, कारण यामध्ये त्या उमेदवारांचा दोष असणार नाही। त्यामुळे ही पुन्हा रजिस्ट्रेशन फी आम्ही आकारणार नाही। साधारण किती लोकांनी फॉर्म भरले होते? अर्ज भरले होते 6,01,28 केंद्र। परीक्षा केंद्र किती होते? 1,728 केंद्र होते। तर राज्य परीक्षा परिषदेच्या उपायुक्त या माध्यमांशी संवाद साधून या सगळ्या संदर्भात माहिती देत आहेत आपण बघितलं। या सगळ्या प्रकरणासंदर्भात आमचे प्रतिनिधी अनिल गजरे सध्या आपल्याला आणखी तपशील देत आहेत, बघूयात। नीट पेपर फुटीनंतर भिवंडी टीईटीचा पेपर फुटीचा प्रकार समोर आला आहे। भिवंडी तालुक्यातील कोनगाव परिसरातील टीईटीचा प्रकार पेपर फुटीचा प्रकार समोर आला आहे। तर या संदर्भात भिवंडी तालुक्यातील कोनगाव पोलीस तिघांवरती गुन्हा दाखल करण्यात आला असून भिवंडी परिमंडळ 2चे उपायुक्त डॉक्टर पवन बरसोळ हे काही वेळातच पत्रकार परिषद घेऊन सविस्तर माहिती देणार आहेत। भिवंडीहून अनिल गजरे, जय महाराष्ट्र न्यूज।